पण श्रीरामपूरचा विकास पळून कोणी नेला? आपल्या श्रीरामपूरचा विकास खरंच कोणी पळून नेला हा प्रश्न जर बघायचा असेल, जेव्हा अतिक्रमण काढलं जात होतं असं वाटत होतं की आता अतिक्रमण काढतंय खूप चांगलं होईल आणि आता तरी आपल्या श्रीरामपूरचा विकासाला चालना भेटेल. पण एकदा अतिक्रमण काढून झालं, गोरगरीब जनतेच्या डोक्यावरचं छत काढलं, पण नंतर आपल्या श्रीरामपूरकडे कोणी हुंगून सुद्धा बघितलं नाही. रस्ते सुद्धा झाले नाही ना, जनावरांसाठी सोय झाली. या ओव्हरब्रिजवर ओव्हरब्रिजने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले, कित्येक महिलांच्या डोक्यावरचं कुंकू पुसायचं काम केलं. आपल्या शेजारचे गाव एवढी प्रगत झाली आणि आपल्या मातृभूमीवर एवढा होणारा अन्याय हे बघत असून सुद्धा, हे दिसत असून सुद्धा आपण आवाज उठवला नाही तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि आता वेळ आली आपल्याला दाखवून द्यायची की आपण श्रीरामपूरकर काय करू शकतो. या वेळेचं श्रीरामपूरचं राजकारण ना कोणता नेता बदलणार, तो एक प्रामाणिक श्रीरामपूरकर बदलणार, ते आपण सगळे मिळून बदलणार. महिन्याला नगरपालिकेला कोटीने निधी येतो, पण झिरो नियोजन आणि जातो पुढे. मागचा व्हिडिओ एवढा व्हायरल गेला तरी सुद्धा महिलांच्या स्वच्छतागृहासाठी अजून कोणती ऍक्शन घेण्यात आली नाही. आणि तुम्ही म्हणशाल श्रीरामपूर मधल्या फक्त वाईटच गोष्टी दाखवतो का? वाईट गोष्टी दाखवतो नाही, चांगल्या गोष्टी दाखवा वाटतं, पण चांगल्या गोष्टी कुठे आहे? आणि चांगल्या गोष्टी करू शकला असता तो आपल्या श्रीरामपूरचा तरुण वर्ग, पण रोजगार नसल्यामुळे तो सुद्धा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी निघून जात आहे. आणि या नगरपालिका इलेक्शन मध्ये आता आपल्याला सगळ्यांची जागा दाखवून द्यायची आहे आणि आपला माणूस निवडून देण्याची खूप गरज आहे. एकुणता एक सिग्नल आणि तो सुद्धा 5-10 मिनिटाला बंद पडून जातो. आणि इतकी वाईट परिस्थिती आपल्या श्रीरामपूरची कस काय झाली? आपलं श्रीरामपूर जिल्हा का होऊन दिला जात नाही? रक्ताचं पाणी करून लोक टॅक्स भरते आणि अधिकारी डायरेक्ट 5-5 महिने सुट्ट्यावर जाते. वा. आणि हे सगळं बदलण्यासाठी येणाऱ्या इलेक्शन मध्ये नवीन नगराध्यक्ष, नगरसेवक कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे सगळं आपण ठरवणार. आणि एक सपोर्ट म्हणून कमेंट मध्ये मी श्रीरामपूरकर टाकायला विसरू नका. संपला विषय.